कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला सोबत घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेना मनसे सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे। नवी मुंबईतल्या कोकण भवनात श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि मनसेचे माजी खासदार राजू पाटील एकत्र आलेत आणि तिन्ही नेते एकत्र आल्याचे फोटो देखील समोर आलेले आहेत आणि त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीत भाजपला बाजूला ठेवत शिवसेना आणि मनसे एकत्र येत महापौर बसवतील, सत्ता स्थापन करतील अशी जोरदार चर्चा आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, कल्याण डोंबिवलीमधलं सत्ता समीकरण जुळवण्यासाठी आता काय नवीन समीकरण उदयाला येऊ घातलेलं आहे, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं शिंदे शिवसेना त्यासोबतच भाजप दोन्ही पक्ष प्रयत्न करतायत की कल्याण डोंबिवलीमध्ये आपली सत्ता स्थापन करता येईल आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर कोकण भवन इथे शिंदे शिवसेना आपला गट स्थापन करण्यासाठी आपल्या नगरसेवकांसोबत आलेली आहे। यामध्ये श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के हे सुद्धा या आपल्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत आले आहेत। दुसरीकडे मनसे पक्षसुद्धा आपला गट स्थापन करण्यासाठी आले आहेत। आपण बघितलं राजू पाटील हे मनसे नेते या सगळ्या नगरसेवकांसोबत आहेत आणि त्यामुळे शिंदे शिवसेना हा मनसेचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करणार का, कारण अशा प्रकारची प्राथमिक चर्चा या दोन पक्षांमध्ये झाल्याचं कळतंय। तर दुसरीकडे आम्ही भाजपसोबत सुद्धा सकारात्मक आहोत, आम्ही सत्ता कारण युतीमध्ये निवडणुका लढलेल्या आहेत, त्यामुळे भाजपसोबतच आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापन करू आणि मनसेचा पाठिंबा घेऊ, अशा प्रकारे सुद्धा काही नेत्यांचं किंवा सूत्रांची आपल्याला माहिती मिळते आणि त्यामुळेच नेमकी समीकरणं काय असणार, कारण जर मनसेचा पाठिंबा शिंदे शिवसेनेने घेतला तर कल्याण डोंबिवलीमध्ये एक हाती सत्ता शिंदे शिवसेनेची येऊ शकते, कारण 53 नगरसेवक हे शिंदे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। आपण जर मनसेचं जर आपण बघितलं तर मनसेकडे आता जर 5चा गट ते स्थापन करत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक खरं ते मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत, मात्र ते मनसेसोबत जाऊ शकतात असं सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता मनसे आणि शिंदे शिवसेना हे एकत्र समीकरण आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळू शकतं का? बरोबर, एका इंटरेस्टिंग मोडवरती आहे कल्याण डोंबिवली मधलं सध्याचं सत्ता समीकरण। वेदांत, तुला विनंती, सोबत राहा, आणखी अपडेट जाणून घ्यायचे। दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये आता सत्तेचं नवीन समीकरण कसं आहे आपण पाहतोय। शिवसेनेच्या 53 जागा निवडून आल्यात, मनसेच्या 5 जागा निवडून आलेल्या आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेतले 4 नगरसेवक फुटलेले आहेत। भाजपच्या 50 जागा निवडून आल्यात, काँग्रेसच्या 2 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या 7 नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 1 नगरसेवक निवडून आलेला आहे। असे म्हणजे MIM नाही, सोबत आले तर आनंदच होईल, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केलंय, पाहूया। तुम्हाला महायुतीला समर्थन देऊ इच्छित आहात का, तसं काही कळतंय का? जे आम्हाला समर्थन देणार असतील त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागतच करू। तुम्हाला महायुतीला समर्थन देऊ इच्छित आहात का, तसं काही कळतंय का? जे आम्हाला समर्थन देणार असतील त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागतच करू। तुम्हाला आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, ज्या घडामोडी सध्या आपण पाहतोय, जे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय आणि नरेश म्हस्केंचं त्या पार्श्वभूमीवर वक्तव्य, या सगळ्याचा विचार करता आता कल्याण डोंबिवलीत शिवसेना मनसेचा महापौर बसेल असं जवळपास समजायचं का? ज्या प्रकारे आपण बघितलं तर आपण या सगळ्यामध्ये 11 नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आले होते, त्यातले 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत, असं कळतं की ते शिंदे शिवसेनेसोबत आहेत, तर 2 नगरसेवक हे खरं तर मनसेचे मूळ नगरसेवक होते, मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढले आणि जिंकले आणि त्यामुळे ते नगरसेवकसुद्धा या ठिकाणी आपण बघितलं तर अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे हे 4 नगरसेवक सध्या आपण थोडंसं थांबवते। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे। श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। कल्याण डोंबिवलीत सत्ता समीकरण जुळवून आणण्यामध्ये आता शिवसेनेनं बाजी मारली आहे, मनसेनं समर्थन दिलेलं आहे। मनसेच्या नगरसेवकांची संख्या 5 वरून 7 इतकी झालेली आहे, कारण स्वप्नील केळे आणि राहुल कोट हे 2 नगरसेवक मनसेच्या गोटात दाखल झाले आणि आपल्या 7 नगरसेवकांसह कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे आता हा आकडा जुळवून आणताना काय नवीन समीकरणं उदयाला येतात याकडे देखील लक्ष असेल। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे
शिवसेनेला समर्थन आपल्याला पाहायला मिळतं। या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे। कल्याण डोंबिवलीत भाजपला बाजूला सारत आता मनसेनं शिवसेनेला समर्थन दिलंय। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग काहीसा मोकळा झालाय असं आपण म्हणू शकतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आलेले होते, त्यातले 2 नॉट रिचेबल आहेत। 2 नगरसेवक हे मनसेमध्ये दाखल झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीला बाजूला त्यांचे काहीच होणार नाही। तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल, या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे। ह्या सगळ्यांचा मिळून आणि साई पार्टी तर एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत। सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही। चांगल्या प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या ते व्यवस्थित सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे। मग ठाकरेंच्या बरोबर जे 7 नगरसेवक त्यांनी तुम्हाला करावा तुमचं असं म्हणणं त्यांनी बघा डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना। चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्या आम्हाला। महायुतीला म्हणजे थोडासा नगरसेवक महापौर होऊ शकतो, शिवसेने पण की भारतीय जनता महायुतीचं होईल ना। मी बोललो मी अधिकार नाही मला ठरवण्याचा, आम्ही फक्त ज्या गट स्थापना करण्यासाठी आलोय। गटामध्ये जी आहे महायुतीची ताकद मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी ही वाढलेली आहे। शिवसेनेची हे जरा मुंबईच्या बाबतीत काय असणार, मुंबईमध्ये देखील महायुतीचा महापौर त्या ठिकाणी असणार। पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे 2.5 वर्ष नाही, कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाषण करू शकत नाही। मला वाटतं शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवतील। पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार युती सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुती भारताची वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे शिवसेनेचा महापौर बसला तर कोणाला आनंद नाही वाटणार। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते मला वाटतं हे जेव्हा नेते बसतील एकत्र ठरवतील त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं जी आहे ती तुम्हाला मिळतील। अरे त्यांना काय तुम्ही लक्ष देता, तुमच्याकडे काही बोलत असता सकाळी उठून त्याचं उत्तर आम्ही द्यायला बांधील थोडी आहे। आज शिवसेना आपले 53 पार्षदों को लेकर के साथ में मनसे भी 8 नगर से उनके लेकर यहाँ पर आई है और मनसे ने महायुति को सपोर्ट दर्शाया है यहाँ पर। और कल्याण म्युनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे और अन्य जो भी हमारे साथ में आ रहे हैं वो सभी के साथ यहाँ पर सत्ता स्थापन महायुति करेगी। ठाकरे के जो बचे हुए नगरसेवक उन्होंने भी सपोर्ट देना चाहिए। देखिए डेवलपमेंट में जिसको आना है उसका स्वागत है। यहाँ पर उल्लासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन के बारे में मैं कहूँगा, यहाँ पर उल्लासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना को महायुति को पहले ही वंचित आघाड़ी ने सपोर्ट किया है और वहाँ पर भी जो जादुई आंकड़ा चाहिए 40 वो पार कर चुकी है शिवसेना। लेकिन उसके बावजूद शिवसेना, भारतीय जनता पार्टी, वंचित आघाड़ी, साई पार्टी ये सभी लोग मिलकर यहाँ पर सत्ता स्थापन करेंगे। मुंबई में क्या स्थिति है, मुंबई में भी महायुति का ही मेयर बनेगा। अभी ये वरिष्ठ लोग सभी मुझे लगता है कि नेता तय करेंगे कि किस प्रकार से सत्ता जो है आगे हमारी कोई बात नहीं है। यहाँ पर मुझे लगता है कि ये सब उत्तर माननीय हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब आपको दे सकते हैं। जो देवेंद्र फडणवीस जी सभी बड़े नेता बैठेंगे और तय करेंगे कि क्या होगा। लेकिन एक बात मैं यहाँ पर क्लियर करना चाहूँगा, महाराष्ट्र में जहाँ जहाँ पर महायुति इलेक्शन लड़ी है वहाँ पर महायुति का ही महापौर वहाँ पर बैठेगा। मुंबई में हो, कल्याण डोंबिवली में हो, उल्लासनगर में हो या अन्य कहीं पर हो, सब जगह पर महायुति का महापौर वहाँ पर बैठेगा। थैंक यू सर।
तर या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. महायुतीचा महापौर बसेल असं सांगितलं जात आहे, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक मोठा धक्का शिवसेनेनं भाजपला दिलेला आहे. मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता सत्ता समीकरणाच्या जवळपास शिवसेना पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या 7 नगरसेवकांपैकी 2 नगरसेवक हे ठाकरेंच्या नगरसेवकांपैकी 2 नगरसेवक हे मनसेमध्ये आले आणि त्यामुळे मनसेची संख्या ही 5 वरून 7 झाली आणि त्यानंतर आता या 7 नगरसेवकांसह शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिलाय. नाही, असं आहे, सगळी हे स्थानिक लेवलचं राजकारण आहे. त्या स्थानिक नेतृत्वाला सन्मान्य राजसाहेबांनी अधिकार दिले होते की काय त्या तिथलं जे राजकारण आहे, तिकडे जी राजकीय परिस्थिती आहे आता सध्या, त्या परिस्थितीचा संदीप देशपांडे यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा आपण प्रयत्न करूया. त्यांचा आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये. तर राज ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना या सगळ्या संदर्भातले अधिकार दिलेले होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपल्यासोबत आहे. वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं तर 53+5 असे मनसेचे एकूण 58 संख्याबळ जर पाठिंबा दिला तर एकूण होतं. आणि ज्या प्रकारे आपण श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया ऐकली, यामध्ये आपण बघितलं की ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आणि आणखी 2 जे मनसेमध्ये जाणार आहेत, असे 4 नगरसेवक हे अनुपस्थित. काल जेव्हा ठाकरे गटानं जेव्हा गटनोंदणी करण्याचं बघितलं तर जी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिळते, ह्या 4 नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, कारण हे 4 नगरसेवक मशाल चिन्हावरून निवडून आलेले आहेत. वेदांत, थोडंसं पुन्हा एकदा थांबवते अशासाठी, कारण संदीप देशपांडे पुन्हा आपल्यासोबत आहेत. संदीप देशपांडेजी, एक नवीन सत्ता समीकरण तुम्ही सांगत होतात की स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेले होते. मुंबईत वेगळं चित्र, कल्याण डोंबिवलीत मनसेची वेगळी भूमिका. नाही, वेगळी भूमिकेचा प्रश्न नाहीये. आता प्रत्येक जण आपापल्या तिथलं जे राजकारण आहे स्थानिक, त्या पद्धतीने निर्णय घेतो, त्याप्रमाणे निर्णय घेतलाय. पण डोंबिवलीची परिस्थिती वेगळी आहे, मुंबईची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी सिच्युएशन आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. असं आहे की मनसेचा काहीसा कल हा पहिल्यापासून शिवसेनेपेक्षा भाजपकडे राहिलाय. भाजपला सुद्धा सत्ता समीकरणं कल्याण डोंबिवलीमध्ये जुळवायची होती, मग भाजपऐवजी शिवसेनेला का पाठिंबा दिला मनसेनं? मी तुम्हाला पुन्हा एकदा ते सांगतोय, आम्ही तो निर्णय स्थानिक नेत्यांकडे सोपवलेला की तिथल्या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय करावा, त्याप्रमाणे त्यांनी केला. कल्याण डोंबिवलीमध्ये या सगळ्या सत्ता समीकरणाच्या जुळवाजुळवीमध्ये मनसेला नेमकं काय मिळणार आहे? नाही, याचा विचार ते स्थानिक नेतृत्वाने केला असणार, त्यांची बोलणी झाली असणार, त्याप्रमाणे तो निर्णय केलाय. शिवसेनेच्या शिंदे गटासोबतची ही युती राज ठाकरेंना मान्य असेल? मुळात असं आहे, आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सन्मान्य राजसाहेबांनी तो अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिलेला, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे. ठीक आहे, आभार आपले संदीप देशपांडेजी. आपण सविस्तर बातचीत केली आमच्याशी त्याबद्दल. तर स्थानिक नेतृत्वाला आम्ही तो निर्णय दिलेला होता आणि त्यांनी त्या अनुषंगानं निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे आणि एक वेगळं सत्ता समीकरण कल्याण डोंबिवलीमध्ये उदयाला येताना आपल्याला पाहायला मिळतंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले होते, त्यातले 2 नगरसेवक मनसेमध्ये प्रवेश करतायत, तर 2 नगरसेवकांचा अजूनही पत्ता नाहीये, ते नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे या सत्ता समीकरणात एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला. मनसेची कल्याण डोंबिवलीतली सदस्य संख्या ही 5 वरून 7 वर गेली. शिंदेंच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी 9 आणखीन नगरसेवकांची गरज आहे, त्यातले 7 नगरसेवक म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक जे मनसेसोबत आलेत आणि मनसेचे 5 असे मिळून 7 नगरसेवक हे शिवसेनेला पाठिंबा देताना दिसत आहेत. तर आता जे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत त्यांची भूमिका या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ते नगरसेवक आहेत, जर त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा सातत्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिला जातोय. पण त्या 2 नगरसेवकांचा अजूनही
संपर्क होऊ शकलेला नाही आणि जर या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला किंवा मनसेत प्रवेश केला किंवा पाठिंबा दिला तर हे सगळं सत्ता समीकरण जुळवून आणणं शिवसेनेसाठी अधिक सोपं ठरणार आहे. सध्या आपण पक्षीय बलाबल पाहतोय. शिवसेनेच्या 53 जागा निवडून आलेल्या आहेत, मनसेच्या 5 जागा निवडून आलेल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतले 4 नगरसेवक फुटीर आहेत, त्यातले 2 नॉट रिचेबल आहेत, 2 मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे शिवसेनेचं पारडं सध्याच्या घडीला जड पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाची भूमिका राहणार आहे ती ठाकरेंच्या 2 नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांची. गटस्थापनेसाठी देखील ते उपस्थित नव्हते, त्यांच्या घरावर नोटिसा चिकटवण्यात आलेल्या होत्या पण अजूनही त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक नेमके कुठे आहेत? श्रीकांत शिंदे नेमका काय म्हणतायत पाहूया. नवनिर्वाचित नगरसेवक नोंदणी आणि घटस्थापनेसाठी आज कोकण भवनला आले आहेत. मनसेच्या मदतीनं शिवसेनेचा महापौर होतो आहे असं सूत्र ठरल्याचं कळतं आहे. सूत्रापेक्षा मीच बोलतो ना. येस बोला ना, सांगा. आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. राष्ट्रवादीचे 1, काँग्रेसचे 2 आणि जे काही नॉट रिचेबल नगरसेवक आहेत अशी मिळून सत्ता स्थापनेसाठी KDMC मध्ये आघाडी असेल. नाही, याच्यामध्ये जे आहे फक्त मनसे आणि शिवसेना. मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे. युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत. निवडणुका वेगळ्या लढल्यात, तुमची भाजपशी युती झाली होती पण आता सत्ता स्थापनेसाठी मनसेचं सहकार्य घेतलं जाते. नाही, सत्ता स्थापनेसाठी ना, आता जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे. मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल. मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल. राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे. तुमचा महापौर होतो आहे तर उपमहापौर हा मनसेचा होईल की भाजपचा? अजूनपर्यंत महापौर, उपमहापौर किंवा कुठलेही चेअरमॅन, सभापती त्याच्यावरती कुठलंही डिस्कशन झालेलं नाही आहे. ते सगळे अधिकार जे आहे हे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये. आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते. त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची, कोण महापौर, कोण उपमहापौर, कोण कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. ठाकरेंकडे ते 4 नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत, मनसेकडे 2 गेलेले, त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर 2 नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत. ते 4 नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतो? आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते 4 नगरसेवक त्यांचे कुठे गेले? 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत दिसत नाहीत तर ते तुमच्या संपर्कात आहेत कुठेतरी का? फिरायला गेले असतील मला वाटतं. हा. अच्छा, तो महापौर तुमचा बसेल हे तुम्ही सांगा. अरे मी बोललो तुम्हाला, महापौर, उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या ठिकाणी ठरवतील आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचाच जो आहे हा महापौर बसेल. कोणाचा महापौर बसेल, कोणाचा उपमहापौर बसेल, जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल. पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही. तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टी चा 1 नगरसेवक आहे आणि 1 अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही. चांगल्या प्रकारे जे आहे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित पार पडतील. सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे. मग ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनी पण करावं तुमचं असं म्हणणं त्यांनी? अरे बघा, डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये
जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणीही द्या आम्हाला. महायुतीचा म्हणजे कोणाचा नगरसेवक महापौर होऊ शकतो, शिवसेनेचा की भारतीय जनता पार्टी? महायुतीचा होईल ना. मी बोललो, मी अधिकार नाही मला ठरवण्याचा. आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय. गटामध्ये जी आहे ही महायुतीची ताकद, मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे. श्रीकांतजी, हे झालं केडीएमसीचं. मुंबईच्या बाबतीत काय ठरतं आहे? मुंबईमध्ये देखील महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे. पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे 2.5 वर्ष तुम्हाला नाही, कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही. मला वाटतं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवतील. पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये